हां, मी भास्कर बंडू बोलते आणि माझी पत्नी समोरची नर्मदा भास्कर बोलते. आम्ही दोघे सावंतवाडीला असतो. प्रकृती प्रकृती मला देवराष्ट्रेला हे आपल्यापर्यंत संपर्क साधता येणार नाही, म्हणून या माध्यमातून आम्ही आपणाशी संपर्क साधू इच्छितो. हां हां तर आत्तापर्यंत सगळ्यांसाठी काय काय केलं. माझा स्वभाव तसा आहे पहिल्यापासून. एकमेका करू साह्य अवघे धरून सुपंत, असं आमचं तत्व होतं आणि आहे. म्हणजे त्यानं काय केलं किंवा त्यानं परतफेड केली का हे आम्ही कधी विचार केला नाही. आत्ता त्याचा गरज आहे ना, म्हणून आम्ही सहाय्य केलेलं आहे. आणि त्यावेळेला त्याला आमच्या केशव तात्याला सुद्धा विटेला ॲडमिट केलेलं असताना दवाखान्याचे पैसे मी भरलेले आहेत. 4,000 2,000 काय लागतील ते, पण त्यावेळेला मी त्याला हे केलेलं आहे. मला प्रत्येक मी माझ्या भावासाठी हे केलेलं आहे. त्यात भाऊ काका संदीपचे वडील भाऊ बापू काका मी जास्त एकामेकाला सहाय्य करायचं असतं असं हे होता. भाऊला तो कधीतरी नोकरीला लागलं होतं विरारला. त्यावेळेला 1 तारखेला पगार व्हायचा. 82मध्ये होतो विरारला. तो पगारासाठी दिवशी यायचा आणि मी त्याला माझा पगार होता तो 100 रुपये पगार, 25 रुपये मागाई. मग त्याला पगार पूर्ण देऊ टाकायचे. तर पत्नी म्हणायची, अहो आपल्या मुलांसाठी काहीतरी ठेवा. मग त्यावेळेला स्वस्ताही होती. म्हटलं ठीक आहे भाऊ काय कर, भाऊ तुझे देईल तुला असं म्हणायचं. एवढा विश्वास होता आमचा एकामेकावर. तसंच बापूला आम्ही तिथं नोकरीला सुद्धा नेलं होतं, पण त्याला फीस यायची आणि तो कुठेतरी पाण्यात पडेल आणि काहीतरी अनर्थ होईल म्हणून मी त्याला ठेवला नाही तिथे. नंतर मी घेऊन गेलो होतो माझ्या खात्यात कुठेतरी लावायला म्हणून. असं म्हणजे सगळ्या भावांच्या. आता आपल्याला शक्य नसेल पैसे देणं, तर मी प्रत्येकाच्या मुलाला माझ्याकडं ठेवायला सांगितलं होतं. संतोषला सुद्धा ठेवलं होतं, पण त्याला ते पटलं नाही आणि तो पळून गेला होता. मला मोठा प्रश्न पडला होता की आपण जबाबदारीने घेतली खरी, पण हा जर असा वागत असेल तर आपला उपयोग काय. म्हणून त्याला त्याची आई आली, मला न विचारताच घेऊन गेली. म्हटलं जावा घेऊन, प्रश्न तुमचा आहे. त्याच्यानंतर भाऊ काकांच्या मुलाला मी म्हटलं पैसे देऊ शकत नाही, तर माझ्या मुलाबरोबर त्याच्या मुलाला घेऊन जातो आणि त्याचं शिक्षण जेवढं होईल तेवढं करतो. म्हणून मी संदीपच्या भावाच्या ऐवजी सुधीरला घेऊन गेलो
तो माझ्याकडेच शाळेला होता, म्हणजे माझ्याकडेच होता. माझ्या मुलाप्रमाणेच त्याला वागवलं आम्ही. आणि त्याला आमची दुसरी एक मुकुंदाची आई होती, ती आणि आम्ही बापू काकाला खूप सहाय्य करायचो. तर त्यांना त्यांना एकदा पाणी प्या, पाणी प्या. बरं, वडील वारल्यानंतर भावाचा संसार सांभाळण्यासाठी म्हणून आम्ही काय केलं तर काय नाही केलं हे विचारा तुम्ही. मी सगळं काही केलं. त्याचं लग्नसुद्धा संदीपचं त्यावेळेला सगळं सहाय्य केलं. मी आणि मुकुंदाची आई म्हणजे सुमनवहिनी, आम्ही दोघांनी त्याला खूप सहाय्य केलं. नखशिखांत त्याचं लग्न करून दिलं. बापूचं, सॉरी, संदीपचं नव्हे, बापूचं. दागिन्यासकट पैसे सगळे नखशिखांत मी खर्च केले. पण आता त्याला त्याच्या मुलाला म्हणजे संदीपला जास्त हे आहे की तुम्ही केलं तुमच्या भावासाठी. अरे इच्छा खरं आहे म्हटलं, माझ्या भावासाठी म्हणून मी केलं. ही काही चूक नाही, पण त्यांना वाटतंय तुमच्या भावासाठी केलं. त्या माझे कुलकर्णी म्हणून गावातले होते, दत्तू काकाचा मुलगा वकील, त्याला आम्ही पैसे पाठवले होते. बापूनं घेतले होते 6,000 रुपये. म्हणून मी परतफेड करण्यासाठी मी त्यांना सांगून भेटून प्रत्यक्ष देवरात्रीला 2,000 रुपये का 3,000 रुपये काय ते आता लक्षात नाही, पण ते पैसे दिले. आणि त्याने पत्र पाठवलं नंतर, ते आहे माझ्याकडं, की तू तुझ्या भावासाठी एवढं केलं, तू एकच असा एक आहेस की जो तुझ्या भावासाठी करतोय. होय म्हटलं. पण संदीपला ते फुटत नाही आहे. संदीप म्हणतो तुझ्या भावासाठी काय, तुमच्या भावासाठी केलं, कोणासाठी, माझ्यासाठी कुठे काय केलं. बरं वाटलं, ठीक आहे. अशा तऱ्हेनं आत्तापर्यंत त्याला वेळच्या वेळेस सहाय्य केलेलं आहे. भाऊची परिस्थिती तशी हे नव्हती. त्याला काय ते सहाय्य करायचं म्हणून त्याची जमीन आपण घ्यावी मोबदला देऊन काहीतरी, म्हणून आम्ही त्याची जमीन खरेदी केली. आणि त्याची जमीन आणि माझी जमीन अशी आम्ही हे करतो. मग माझी जमीन मी विचार केला की आपल्याला व्यवस्थित न्याय मिळणार नाही, त्याच्यापेक्षा कोणाला देऊ टाकूया. म्हणून मग आमचे जावई परांजपे, जयंत परांजपे यांना ती जमीन फ्री ऑफमध्ये शाळेसाठी देऊ टाकली. आणि त्याच्याबरोबर माझ्याबरोबर भाऊ पण म्हणाला माझी पण जमीन देऊ टाका. मग त्यांनी पण त्याची जमीन घेतली. अशा तऱ्हेनं आम्ही
तिच्या शाळेत प्रस्ताव ठेवला. हां आणि एक मिनिट, एक मिनिट. हा. हे काय झालं होतं, खालची विहीर आहे बघ. त्या विहिरीचं काही सांगू नका, आपल्या जागेतल्या विहिरीचं सांगा. ती झक मारू दे, विहीर ती नको. नाही, त्यांनी कशामुळे केली, ह्या संतोषच्या आगाऊपणामुळं त्या राजानं केस घातली आमच्यावर. हा. हा अहो पण आत्ता विषय काय आहे, ती आपली विहीर आहे ना, त्याचाच विषय, बाकीचं लांबट नाही लावायचंय. हा आपली विहीर तुम्ही स्वतःच्या पैशाने बांधली, त्याच्यावर कोणाचाही अधिकार नाही. हा आजच्या तारखेला जरी त्यांचं पाणी मोटर काढून टाकली हा. तरी त्याच्यावर कोणाचंही ऑब्जेक्शन असणार नाही, नाही. कोणाचाही काही संबंध नाही. हो. आणि अनिलकडनं पैसे घेतले आम्ही फेडले. त्याचा काही संबंधच नाही आता. बोलतील पुन्हा. नको, अनिल बिनिलचं काही बोलू नका. तुमच्या पैशाने तुम्ही बांधली, हा. बस. हो. हा हा माझ्या आयुष्यातली माझी विहीर काढायचा विचार केला आणि मी विहीर खणली, माझ्या खर्चानं खणलेली आहे. हा फक्त मला संदीपचं सहाय्य पाहिजे म्हणून, अर्थात तो तिथं असल्यामुळं हा मी माझ्या विचार केला, माझ्या आयुष्यात मी माझी विहीर काढतो म्हणून मी स्वतःच्या खर्चानं कोणाचाही पैसा न घेता विहीर काढली आणि त्यामुळं आणि ती संस्थेला दान दिली, विहिरी जमीन सकट. त्यामुळं सर्वस्वी त्यांचा त्या विहिरीवर त्यांचा पूर्णपणे हक्क आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचंही काहीही चालणार नाही. मोटर बसवली असेल किंवा काय असेल तरी त्यांनी काढून न्यावी, पाईपलाईन असेल तर ती त्यांनी काढून न्यावी. तो त्यांचा प्रश्न आहे. बस. हा.